तर आम्ही सगळे जेव्हा विंचूकड्याकडे चाललो होतो ना, तेव्हा तिथे एका माकडाने एका पर्यटकाची बॅग कड्यावरून खाली फेकली होती आणि त्यात त्याचं मोबाईल ते सगळंच राहिलं होतं. तर 16 कोणी तलाव बघून आम्ही विंचूकड्याकडे निघालो होतो, पण जाता जाता एका ठिकाणी लयच गर्दी होती म्हणून इथं काय विषय ते बघायला इथं आलो. तर इथं आल्यावर कळलं की माकडाने एका पर्यटकाची बॅग इथून खाली फेकली होती आणि तो गडी ती बॅग आणायला चालला होता. मग तिथल्या बाकीच्या पर्यटकांनी त्याला नीट समजावला आणि त्याचा विषय मिटून टाकला. मग तिथून पुढे आम्ही पण विंचूकड्यावर आलो आणि इथून पुढचा नजारा आहे ना तो एकच नंबर दिसत होता. आणि या लोहगडच्या समोरच तुम्हाला तो डोंगर दिसतोय ना, तो विसापूर किल्ला आहे बरं का. आणि ह्यो बाकीचा जो प्रदेश दिसतोय तो अख्खा मावळ तालुका आहे आणि याच्या पलीकडच्या बाजूला पवना नदीचं खोरं आणि तुंग किल्ला आहे. तर मग कसा आहे नजारा, एकदम क्वालिटी ना. आणि मग जरा वेळ असं पाय लटकून बसलो, तो पायानं इतकी बारी गार हवा लागली ना, तर मला डायरेक्ट झोपच यायला लागली. तर विंचूकड्याकडून फिरून आम्ही परत महादरवाजा आलो, तर इथं आपल्याला काही राजवाड्यांचं अवशेष दिसलं आणि त्याच्याच शेजारी दिसली घोड्यांची बागा. आणि याची आतमधली बनावट पण लई डेंजर आहे बरं का, कारण डायरेक्ट असं डोंगरात कोरलेलं आहे आणि याला स्लॅब मे डायरेक्ट वरती दगडाचे. मग इथं जरा वेळ थांबलो आम्ही, याच्या मागच असलेल्या लक्ष्मी कोटीवर आलो. आता कोटी म्हणजे कारागृह बरं का, आणि याची पण बनावट सेम टू सेम तशीच आहे, डायरेक्ट डोंगरात कोरलेले. आणि त्यात आपले मित्र असे आहेत ना, ते कुठं पण जायला घाबरत नाही, अंधार असो नाही तर काही असो. मग इथं किल्ल्यावर प्रत्येक गोष्टीचा बऱ्यापैकी अभ्यास घेतल्यानंतर आम्ही इथून बाहेर पडलो आणि इथून निघायचा निर्णय घेतला. तरी इतिहासात असं वर्णन आहे की जेव्हा महाराजांनी सुरतेवर छापा मारला होता तेव्हा त्यातली सगळी संपत्ती इथं आणून ठेवली होती. तर याच्या आधी तुम्ही लोहगड किल्ल्यावर कधी ट्रेक केलेला आहे का नाही ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि पुढच्या पार्टची वाट बघा.